काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। काँग्रेसला उमेदवारी द्यायला सांगा ही पवारांना विनंती करणार असं हिरामण खोसकर यांनी म्हटलंय। काँग्रेसवाले उमेदवारीचा शब्द देत नाही तसं खोसकर यांनी म्हटलेलं आहे। मी क्रॉस वोटिंग केलं नाही तरी माझ्यावर ठपका ठेवलेला आहे असं खोसकरांचं म्हणणं आहे। एकच आहे की बाबा पवार साहेबांना मी विनंती करायला आलो। इगतपुरी मतदारसंघाची उमेदवारी मी काँग्रेस मागतो, वारंवार जातोय, पण काँग्रेसवाले अजूनही उमेदवारी माझी काही डिक्लेअर करून मला शब्द देऊ नाही राहिले। म्हणून साहेबाला विनंती करायला की काही मागं क्रॉस वोटिंग झालं ते काही मी केलं नाही, परंतु माझं कारण असं त्यांनी ठपका ठेवलेला आहे। मी 100% मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान केलेलं आहे। तेच साहेबाला सांगायला आलो की मला काँग्रेस म्हणून उमेदवारी द्यावा। आता आरोप का करताय काय मी आता कशामुळे करता, परंतु तुम्ही पार्टी संघच आहे, पार्टीलाच मतदान करेल आहे। आम्हाला 7 जणांना मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान करायला सांगितलं, त्याच्यात 3 आदिवासी, 2 एससी, 2 जनरल असं होतं। म्हणून मी साहेबाला विनंती करायला की तुम्ही थोरात साहेब, पटोले साहेब त्यांना सांगा की बाबा मला उमेदवारी द्या।